मस्त असं झणझणीत चिकन गावरान पद्धतीचं मस्त बघू शकता तुम्ही. रंग तरी कलर बघा मस्त. हॉटेलला फिक्कं पडेल असं आपलं गावरान चिकन रस्सा कसं आहे बघा. आहे ना हॉटेलला पण मागं पडेल अशी भाजी आहे ना. काय गरज आहे हॉटेलमध्ये जायची बरोबर. एकच नंबर भाजी. कोणाकोणाला खायचे तर पूर्ण रेसिपी बघा. अशा पद्धतीची भाजी कोणाकोणाला करून खायची तर पूर्ण रेसिपी बघा. तर नमस्कार मंडळी. आज आहे वार मंगळवार. तर आज मंगळवारी आमच्या घरी असतं चिकन. तर आज मी बनवणार आहे चिकन रस्सा. सोलापूर पद्धतीचा चिकन रस्सा बनवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते चिकन रस्सा कसा बनवते ते. तर चिकन आणलेलं आहे 1.5 किलो चिकन आहे. त्याला आता स्वच्छ असं धुवून घ्यायचं. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं याला. तर काही आपलं चिकन स्वच्छ धुवून झालेलं आहे. स्वच्छ असं मस्त धुवून घेतलंय आपण चिकन. आपण टाकणार आहे आता याला उकडायला. गॅसवर पातेले ठेवले गरम करायला. आता आपण टाकू त्याच्यामुळे तेल. आपण आता चिकनवर हळद टाकून घेणार आहे आणि मीठ. हळद मीठ लावून घेऊ चिकनला. आता इकडे तेल गरम झालेलं आहे. कांदा चांगला आता भाजून घ्यायचा. आपण हे आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट केलेली आहे. आपण आता चिकन टाकून घेतलं आहे आणि आता चांगला आता हलवून मिक्स करून घेते. त्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं गरम करायला. हे पाणी गरम झाले. आता आपण येणार आहे चिकन मध्ये टाकून. हे बघा याला पहिलं किती पाणी सुटलंय बघा आमचं मिठाचं पाणी. हे बघा आता हे पाणी टाकून घेणार आहे आणि याला चांगलं असं शिजून देणार आहे. कारण रस्सा बनवायचा त्याला चांगलं शिजलं तर मिठाच्या पाण्याचं त्याचा अर्थ उतरतोय चांगला. आता सामान तयारी केली आहे. ते बघा खोबरं घेतलंय, कोथिंबीर, टमाटर, कांदा आणि लसूण, तीळ. अद्रक घेतलं नाही का तर मी तिथं अगोदर अद्रक टाकलंय. जास्त अद्रक आवडत नाही आम्हाला त्याच्यामुळे अद्रक काही घेतलं नाही. तर आता आपलं चिकन चांगलं शिजून झालं बघा. हे बघा मस्त शिजलंय चांगलं. हो पोळतय चिकन झालंय शिजून. तर आता आपण काढणार आहे आपल्या राजवर्धनला म्हणजे माझ्या लाडोबाला अळणी पाणी. ते मिठाचं अळणी आणि भात खातो. त्याला पीस काय खायला येत नाही तरी पण एखादा काढायचा खाल्ला तर खाल्ला. हे बघ त्यानं काय खात नाही पण त्याच्या आईच खाते त्याला चालत चालत. एवढं त्याला लय झालं. त्याला आता सवय लावते. त्याला काही सवय नाही पण मी सवय लावते. तर आता आपण बनवणार आहे चिकनचा रस्सा. तर आता आपण हे अळणी पाणी काढून घेणार आहे आणि पीस घेणार आहे वेगळ्या ताटात काढून. मस्त शिजले. आता खमंग वास सुटला बघा. छान शिजले. पातेलं झालंय गरम. आपण टाकणार आहे आता तिखटाची भाजी करायला तेल.
चिकन म्हणल्यावर जरा तेल जास्तच लागते. आणि आपण मगाशी जे भाजून घेतलं होतं मगाशी वाटण, सगळं ते वाटण वाटून घेतले. खोबरं, कोथिंबीर ते सगळं वाटून घेतले. तेल झाले गरम, आपण टाकू याच्यात. चांगलं लाल असं भाजून घेऊ त्याला. तेल सुटेपर्यंत याला भाजायचं. अगोदर आपण भाजलेलंच आहे ना, त्याच्यामुळे जास्त वेळ भाजायची गरज नाही लागत, लगेच तेल सुटते. आता हे आपण तेलात मसाला टाकून घेतला. तर आता त्याच्यात आपण सगळं धने पावडर, काळा मसाला, मिरची पावडर आणि चिकन मसाला टाकलेला आहे. हे सगळं त्यात टाकून घ्यायचं. हे बघा, त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे. मिक्सरचं भांडा आहे, याचं पाणी वाटायचं त्यात. वाटण आहे ते आता चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ तळून. का हे बघा कसं तेल सुटले मसाल्याला. तर आता आपण ते टाकून घेणार आहे चिकन. मस्त झणझणीत रस्सा होते बघा, वास मग सुटले. आता आपण घेणार आहे त्याचे पाणी आणि टाकून. आम्ही काही तिघच आहे केलं, त्याच्यामुळे आम्ही काही रस्सा नाही बनवणार, थोडाच बनवणार आहे. बनवता काय खातच नाही रस्सा. आणि आम्ही तिघच आहे त्याच्यामुळे जास्त चिकन पण नाही आणलं. अर्धा किलो आणि मग थोडं आणलं, म्हणजे 1.5 किलो आणले म्हणतो. आणि बघा एवढा रस्सा, त्याचा पावशेर आमची बाईक खाते. तर बघू शकता तुम्ही आपला मस्त असा चिकन रस्सा तयार आहे. हे पहा कसा कलर आलाय बघा, तरी कशी आले बघा, एकदम मस्त अशी कट. आणि बघा हे रस्सा बघा, चिकन रस्सा मस्त असा. कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलंय सांगा बघून. मस्त असा गावाकडच्या पद्धतीचा चिकन रस्सा. तर आता मी गरमागरम भाकरी बनवणार आहे आणि चिकन रस्सा खाणार आहे.